सुप्रिया अहो चला. अहो कुठं चालला तो? काय ठरलं ते तरी सांगा. अहो सांगा ना काय ठरलंय. बबडू अगे बबडू बबडू मामा मामी. हो या वर्षी पण नाही लागत माझ्या अंगाला हळद. पडवा पडवा पडवा. माझा हात पकडायची हिम्मत कशी झाली रे तुझी? वाघमारा तुम्ही काय केलंय? माझ्यावर राग काढायचं म्हणून तुम्ही त्या पडवळ्यांचं लग्न का ठरवून दिलं नाही? तुझ्यावरचा राग काढायसाठी म्हणून नाही केले हे. तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून ते आपल्या पोरीचं लग्न लावत होते. ते नाही आवडलं मला. मग याचा काय अर्थ होतो? माझ्यावर राग काढला असाच अर्थ होतो ना याचा. वाघमारा तुम्ही माझा इतका राग करता की तुम्ही तुमच्या सहकार्याचं लग्न मोडलं. अहो त्यांची काय चूक होते याच्यात? त्यांना खरोखर लग्न करायचं होतं त्या पोरीशी. तू देव नाहीयेस. देव बनायला जाऊ नकोस. वाघमारे मॅडम मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. तुम्हाला जो काय राग काढायचा ना तो माझ्यावर काढायचा. माझा राग दुसऱ्या कोणावर अजिबात नाही काढायचा. मी जे केले ते बरोबर केले. उद्या जाऊन त्या पोरीचं लग्न मोडलं असतं. जो त्रास मला झाला तो तिला झाला असता तर. एक मिनिट काय बोलताय तुम्ही? तुमच्यासारखा त्रास म्हणजे? आपलं लग्न काय मी मोडलंय? तुम्ही मोडलंय वाघमारे? होय मी मोडलंय. कारण काय कारण आहे? कारण एका खुन्याबरोबर संसार करायचा नव्हता मला. ज्या माणसाच्या हाताला निष्पाप लोकांचं रक्त लागले त्याचा हात हातात घेऊन नव्हतं चालायचं मला. गुन्हेगार आहेस तू. खुनी आहेस खुनी. आणि तू किती पण प्रयत्न केलेस ना तरी हा डाग तुझ्या माथ्यावरनं कधीच हटणार नाही. सपना वहिनी पदर घ्या की. हा हा हा. ए सपने काय झालं काय झालं काय झालं? सत्य कुठं गायब झालाय ती हुडकून काढा आणि गरज पडली ना तर होम मिनिस्टरला फोन करा. ज्यांनी कोणी माझ्या लेकाला गायब केले ना त्याचा कसा शिंपल आणि शिवीट आणि स्पायशी समाचार घेते का नाही ते बघाच तुम्ही. मम्मी मला वाटतं का तुम्ही लय वरवरचा विचार करताय. म्हणजे असं नको व्हायला का खेटकासन गावाला वळसा. हे सपनी हल्ल का नाकाचा शेंडा. नेमकं काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे आता तुम्ही हित करताय का बाबा सत्यभोज कुठे हुडका हुडका. पण असं नको व्हायला का नंतर कळलं का तुमच्या एक सुनबाईच घेऊन गेलेत त्यांना कुठतरी. अहो मम्मी कसला विचार करताय? मला बी सेमच वाटतंय बघा. त्याने बट मंजू वहिनीच सॉरी त्या एक्स ने बट मंजू वहिनी त्याच घेऊन गेले असतील बघा सत्यदादाला. युवराज जयपेजी. हा मम्मी बोल. आत्ताच्या आत्ता गाडी काढा. पोलीस चौकीला जाऊ आणि तिथल्या तिथं त्या डेब्याची ट्रान्सफर करू. माझ्या लेकाला
महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेच्या लेखाला गायब करते होय ती. आता बघाच त्या डेब्रेटला कशी अद्दल घडवते ती. 3 स्टार वर्दीचा माच कसा उतरते का नाही ते बघाच. चला युवराज जेपीजी, महिला प्रदेश अध्यक्षाला पंख आल्यात होय. उडत उडत जाऊ आम्ही. गाडी करा म्हणलं तर तुम्हाला. मम्मी अगं तू नको टेन्शन घेऊ, चिडचिड नको करू बरं तू. हा बघ सत्यात आता मंजू वहिनी इकडेत काय, मग आपण नाही टेन्शन घ्यायचं, निवांत राहायचं, काळजी नाही करायची अजिबात. ये मुर्द्या जय द्या. बहिणी नाही हा, वैरी ह्या घरची ती वैरी. आणि खबरदार जर माझ्या समोर तिचं नाव आदराने घेतलं तर, आणि जर घ्यायचंच असेल ना तर बोऱ्या बिस्तर गुंडाळायचं, निघायचं हित ना आत्ताच्या आता. जय द्या कसं व्हायचं रे. आओ मम्मी सत्तरदाला. माझे लेकरा कोकरा वागरा. सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा. सकाळ सकाळ कुठे गेला होता न सांगता. अरे आधीच तुझ्या जीवाला धोका ठावाय ना तुला. मग असं बाहेर गेलंस तर काळजी वाटणार नाही का आम्हाला. पडवळ, बोला मॅडम. तुम्ही आता कायम सत्यासोबत राहायचं. कुणालाच त्याच्या आजूबाजूला येऊ द्यायचं नाही. सावलीसारखे त्याच्यासोबत राहा. कोण मी? अजून कोण पडवळ आहे इथं? काही गरज नाही ह्याला सावली बनवून पाठवायची. आम्ही समर्थ आहेत लेकाची काळजी घ्यायला. काही कुणी आत यायची गरज नाही. कसे काही लोकांना घुसखोरी करायची सवय असती ना. उगाच काहीतरी कारण काढून आत घुसायला बघतात. तुम्ही तुमच्या लेकाची काळजी घ्यायला किती समर्थ आहात ना ते चांगलंच कळलंय आम्हाला. तुम्ही सगळे घरात असताना तुमच्या लेकाच्या खोलीत कुणीतरी अनोळखी माणूस घुसला. काय सत्याच्या खोलीत घुसलं होतं? कधी कवा? ए बलम्या, मला कसं ठेवा नाही समजा. मला का सांगितलं नाही? मम्मी सासू ते आमचं प्लॅनिंग